राजकीयदृष्ट्या मी बी एक नेताच आहे, तो काही विषय नाही. परंतु मी अजून कोणत्या पक्षातर्फे तिकीट मागितलेलं नाही, उमेदवार मागितलेलं नाही. परंतु आदिवासी समाजाने किंवा मतदारसंघातल्या लोकांनी मला 2च मतदारसंघ आहेत, एक तर शहादा विधानसभा, तळोदा शहादा विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा. या 2 विधानसभेतून मला लोकांनी जर मागणी केली, लोकांनी जर मला साथ दिली, एखाद्या पार्टीने जर मला जर हे सांगितलं की तुम्ही उमेदवारी कराल का, तर लोकांची चर्चा करून मी निर्णय घेईल. मी काही खूप शांत बसणार नाहीये. मी एक लीडर आहे आणि मला बी माहिती आहे की भविष्यामध्ये सरकार जर अशा प्रकारची भूमिका करत असेल तर मला पुढे भविष्यामध्ये राहावंच लागेल. मी काही आज रिटायरमेंट व्हायचा विषयच नाहीये. सरकारशी लढण्यासाठी तर मला आमदार जर करत असेल तर मला काय अडचण आहे, मी तर लढेलच. लोक ठरवतील ते. पक्षाचं इमिडिएट तर काही बदलणार नाही. परंतु आता समजा या मतदारसंघांमध्ये जर मला एखाद्या पक्षाने ऑफर दिली, एखाद्या पक्षाने म्हटलं की बुवा आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ, लोकांचा पाठिंबा राहील, लोकांनी मला साथ दिली, तर मी उमेदवारी करेल. त्याच्यामुळे पक्ष बदल आज मी भाजप काही अजून काही सोडलेलं नाही. परंतु जेव्हा केव्हा मला अजून चांगली संधी मिळेल त्या संधीचा मी फायदा घेईल, तो काही विषय नाही. मी तर राजकीय नेता आहे. त्याच्यामध्ये आहेत आता प्रत्यक्ष बरेच उमेदवारांनी शहादा तळोदा किंवा अक्कलकोट मागणी केली किंवा जिल्ह्यात मागणी आहे. आणि वेळ पण आलेली तुमच्या बाबतीत म्हणजे अनेक लोक चर्चा करतात की पद्माकर दादांनी काहीतरी भूमिका घेणं गरजेचे आहे. बऱ्यापैकी लोक आज ते असं सांगतात की आज दादा खासदार राहिले असते आमच्यासाठी. आता तो परिस्थिती त्या वेळेसची स्थिती असते. त्याच्यापुढे आता गोवालदादाच्या नशिबात होतं, खासदार झाले. आता आपल्याला समजा तर प्रभारी वगैरे कुठेच नाही, त्या कुठे काही निवडणूक प्रभारी दिलं असं काही नाही. ते मी माझी भूमिका जो घेतोय ती सामाजिक भूमिका आहे. नेहमी काँग्रेसमध्ये असताना मी घेतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.